झालेला अत्याचार, झालेली कुचुंबना ही प्रत्येक परळीकराला माहिती आहे. बोलून नाही दाखवणार, पण ह्यावेळेस मतरूपी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त वोटिंगनं जर शीट लागल ती परळीमधली शीट माझी लागल, एवढी मला खात्री जनतेनं दिलेली आहे. मी पक्ष कुठलाही असो मी लढणार आहे, हे ठरलेलं आहे. पण जे आता शासन आहे, ज्याची सत्ता आहे, यांच्या विरोधात मी लढणार आहे, एवढं निश्चित आहे, एवढं बोलतो. आणि मी पुढच्या कामाला सुद्धा तयारी करत आहे. खरं तर ज्यावेळेस आम्ही सूर्यकांतजी मुंडे यांना प्रश्न उपस्थित केला की धनंजय मुंडेसोबत काम करण्यात आता दीपकनाना देशमुख हे स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेत आहेत, की त्यावेळेस ते म्हणले की तुमच्यामुळं जे आहे ते मुंडेंचं घर फुटलं. ह्या माझ्यामुळं मुंडे साहेबांचं घर फुटलं असेल तर मी त्यांच्यापासून त्यांचं घर जुटूस तर त्यांच्यासोबत होतो. आज आदरणीय ताईसाहेब